खरंच काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते 2029 पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहेत. हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे. 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल. माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नाही, पण राऊतसाहेब, केंद्रामध्ये घडामोडी कधी घडतील? कारण केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्रपक्षांच्या मदतीनं बहुमत आहे, राज्यातही त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे. अशा वेळेस तुम्ही असं कसं तुमचा दावा करू शकता? का दावा करू शकत नाही? राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं. बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही. स्वतः फडणवीस यांना शिंदेंचा पक्ष फोडायचा आहे आणि फडणवीसांना त्याचवेळी अजित पवारांचाही पक्ष फोडायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झालेले आहेत. फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट हे कोणती भूमिका घेऊ शकतात? नाही, त्यामुळे राऊतसाहेब तुम्हाला हे विचारतो की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विधान केलं की 2029 पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच असेल, याचा अर्थ असा आहे की जे गुडघ्याला दोन गुडघ्यांना बाशिंग बांधून फिरतायत, मिस्टर शिंदे, त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलेलं आहे. ते जे म्हणत होते की मी फडणवीसांना दिल्लीत पाठवीन, तुम्ही कोण पाठवणार दिल्लीत अस्थिर होणार आहे भविष्यामध्ये. मी यांना दिल्लीत पाठवीन, मी त्याला दिल्लीत पाठवीन, मी त्याचा बंदोबस्त करीन. मी जे काय फडणवीसांना ओळखतो, त्यांचं राजकारण पाहतो, फडणवीस हे शिंदेंचा बंदोबस्त करायला समर्थ आहे.